Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। कृषी मंत्री येऊन गेले, ते नॅशनल हायवेने असे राऊंड मारून गेले पा। सरकार आश्वासन देते, शेतकऱ्याच्या तोंडाला पानं फुटते, काहीच करत नाही। करू बघू, याच्यात काही सिद्ध होणार नाही। जालना जिल्हाभरात मागील 8 दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवलेला आहे। मी सध्या जालन्याच्या महाकाळा या ठिकाणी उभा आहे आणि आपल्याला हे विदारक दृश्य दाखवू शकतो। माझ्या हातात हे सोयाबीनचे शेंगा, अक्षरशः ह्या सोयाबीनच्या शेंगा सुकलेल्या आहेत। त्याचबरोबर माझ्या मागे हे जे शेत आहे ते शेतात देखील पाणी होतं आणि पाण्यामध्ये सोयाबीनच्या शेंगा राहून आणि सोयाबीनचं पीक राहून अक्षरशः पिकाचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी आता मेटाकुटीत आलेले आहेत। आपण जर पाहायला गेलं तर अवघ्या 6 ते 7 दिवसांवर दसऱ्याचा सण येऊन ठेपलेला आहे। त्यानंतर 15 दिवसावर दिवाळी आलेली, त्यामुळे शेतकऱ्यांचं पुढचं नियोजन कसं हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। आणि या दरम्यान आता विरोधी पक्षातील नेते असतील, सत्ताधारी पक्षातील नेते असतील, यांनी आता पाहणी दौरे सुरू केलेत। मात्र या पाहणी दौऱ्यातून काही होणार नाही, तर शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। नेमकं त्यांची भावना काय असणार आहे, त्यांची मागणी काय असणार आहे जाणूया। दादा, काय सांगणार की पिकांचं नुकसान झालेलं आहे, हे कटू सत्य आहे, काय सांगणार शेतकरी म्हणून, आणि सरकारला काय सांगणार? आता हा अंबड तालुका आहे ना, अंबड तालुक्यामध्ये प्रमुख 4 पिकं आहे। पहिलं पीक म्हणजे ऊस, मोसंबी, सोयाबीन आणि कापूस। तर कोरडवामध्ये 2 पिकं येतात। तर 13 सप्टेंबर पासून हा सतत ढगफुटी समान पाऊस हा या क्षेत्रामध्ये पडत आहे। मात्र आजपर्यंत सरकारने कोणती दखल घेतलेली नाही। आता मंगळवारच्या जी आपली मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्या बैठकीत पण शासनानं कोणताही जालना जिल्ह्याबद्दलचा काही निर्णय घेतलेला नाही। मागच्या ऑगस्टमध्ये पण पाऊस झाला होता, त्या पावसामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। अनेक मंडळ हे पाण्यात अतिवृष्टीमध्ये झालेले आहेत, तरी पण घेतला नाही। आणि आता सप्टेंबरमध्ये 13 तारखेपासून जो अति ढगफुटी समान पाऊस झालेला आहे, त्यामुळे फळपिकातील दोन्ही पिकं गेलेलेच आहे। मात्र कोरडवाहू जी पिकं आहेत या क्षेत्रामध्ये, ते म्हणजे सोयाबीन आणि कापूस, हे 100% नुकसान झालेले पिकं आहेत। आपण जर पाहिलं तर अवघ्या 5 ते 6 दिवसांवर दसरा येऊन ठेपला आहे, 15 दिवसावर दिवाळी आहे। नियोजन कसं आहे? पुढे रब्बी हंगाम देखील नाही साहेब, दिवाळी साजरी होतच नाही आणि दसरा पण साजरा होत नाही, कारण खिशामध्ये 1 रुपया नाही आहे। मे पासून खरीप हंगामाला सुरुवात होती आणि मे पासून 1 ना 1 रुपया आम्ही शेतामध्ये टाकलेला आहे। आज शेतामध्ये आम्हाला जे परत आणायचं होतं माल घरामध्ये आणायचा होता, तर 12 सप्टेंबर 13 सप्टेंबर पाऊस सुरू असल्यामुळे कोणताही 1 रुपयाचाही माल आम्ही घरात आणू शकलो नाही। आज तुम्ही बघता आहात हा परिसर जो आहे, माझी 6 एकर जमीन आहे, त्यात 3 एकर कापूस आहे आणि 3 एकर सोयाबीन आहे, पूर्ण ही नष्ट झालेली आहे। तरी मायबाप सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की दसरा ते दिवाळीच्या दरम्यान जर प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट जर तुम्ही अनुदान दिले, तरच आमची दिवाळी आणि दसरा साजरा होईल, अन्यथा आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। काय सांगणार? आपल्या हातात ज्या शेंगा आहेत त्या अक्षरशः सडलेल्या आहेत, कटू सत्य आहे ते। सरकारला काय सांगणार आणि कशी परिस्थिती आहे? सध्याची आमची शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट आहे। सरकारने एकच करावं, दसऱ्याच्या आतमध्ये हेक्टरी 1 लाख रुपयाचं अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करावं। आमचं फक्त सोयाबीनच नाही, आमच्याकडे फळबागायती आहे, मोसंबीचं पीक आमच्या हाती आलं होतं। 13-14 तारखेपासून पाऊस सुरू झाला, आमचं जेवढा नाही का मोसंबीचा फळबागाचा माल विक्रीला जाणार होता, तेवढा पूर्ण माल अतिवृष्टीनं आमचा गळून पूर्ण जमीन नुसतं झालेला आहे। आपण जर पाहिलं तर राज्यभरात अशीच परिस्थिती पाहायला मिळते। राज्यभरातील अनेक पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। आता नेत्यांनी, म्हणजे सत्ताधारी असतील, विरोधक असतील, दोन्ही पक्षातील नेत्यांनी पाहणी दौरे सुरू केले। यातून काही पर्याय निघेल, मार्ग निघेल असं वाटतं? पर्याय तरी अजून तरी सरकारने काहीही पर्याय काढलेला नाही। सरकारने पाहणी करण्यापेक्षा व शेतकऱ्याला वेठीत धरण्यापेक्षा, आता दसरा आलेला आहे, 10 दिवसावरती 15 दिवसावरती दिवाळी आलेली आहे, शेतकऱ्याच्या खिशात 1 रुपया नाहीये। सरकारने पाहणी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत अनुदान कसं करता येईल हे पाहावं, व सरसकट कर्जमाफी कशी देता येईल हे शेतकऱ्यासाठी शासनाने पाहावं, एवढी शासनाकडे विनंती आहे आमची शेतकऱ्यांची। आता काय सांगणार की आता 4 दिवसावर दसरा येऊन ठेपला आहे, इतके लवकर कारवाई कशी होईल, मदत तुम्हाला कशी मिळेल? शेतकऱ्यांची जी मागणी आहे की तात्काळ पंचनामे करून ते शेतकऱ्यांना तात्काळ लवकर मदत द्यावी। नुसतं तिची आश्वासनं वगैरे देऊन नुसतं पंचनामे करून चालणार नाही। शेतकऱ्यांच्या अकाउंटला किंवा त्यांचा जे सण आहे आले तोंडावरती, हे पटकन कसे त्यांना साजरे करता येईल यासाठी सरकारने प्रयत्न करायला पाहिजे, ही आमची त्याची शेतकऱ्याकडे कळकळीची विनंती आहे। अगदी बरोबर। आपण जर पाहायला गेलं तर शेतकरी काहीशी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात।
काल कृषी मंत्र्यांनी देखील पाहणी दौरा केला आणि तुम्ही असा आरोप केला की कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर आले नाहीत, पाहणी दौरा व्यवस्थित झालेला नाही, काय सांगा? कृषी मंत्री आले, हे फक्त आले आणि वडीहून परत गेले. त्यांनी फक्त आमचे काय निवेदन हे हाती घेऊन त्या गोष्टी केल्या. परंतु सर, तुमच्या माध्यमातून हे सांगणं आहे माझं देवाभावाला का सरकारने आमचे सगळे पंचनामे करून आमच्या शेतीला हेक्टरी 50,000 रुपये, कोरडोला बागायतीला 1 लाख आणि सरसकट ओला दुष्काळ आणि कर्जमाफी आणि आमच्या शेतकऱ्याला दसऱ्याच्या 9व्या माळीला आमच्या खात्यावर पैसे जमा झाले तरच आमचा दसरा दिवाळी हे सण आमचे लेकरं खातील, आमच्या लेकराच्या तोंडात गोड जाईल, नाही तर आमचे लेकरं तसेच रात्रभर झोपतील. आता काय सांगणार की सरकारने, महायुती सरकारने कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र अद्यापपर्यंत कर्जमाफी झाली आहे का? आणि जर झाली नसेल तर मग आता सरकार जे काही आश्वासन देते ते पूर्ण होईल असं वाटतं का? सरकार आश्वासन देतंय, शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसतंय, काहीच करत नाही. करू बघू, याच्यात काही सिद्ध होणार नाही, करू शकत नाहीत. मग द्यायला पाहिजे. शेतकऱ्याचं नुकसान झालंय आतोनात, काही राहिलं नाही. शेतकरी आज मेटाकुटीला आलाय, शेतकऱ्याचं लक्ष नाही. आमच्या इथं दत्ता मामा भरणे यांची काल अंबड तालुका दौरा होता, त्यांनी पाहणी पण केली नाही, शेताकडे सगळं पाहिलं नाही त्यांनी. कुठलं काय झालंय काय नाही. तिकडे 4 जणांचं पाहिजे, वडीगुद्रीमध्ये पॉईंट पाहिला, तेवढ्या पॉईंटवर निघून डायरेक्ट बीडला गेली. कुठं गेले, काय गेले, काय लोकांचं काय झालं हे त्यांना काळजी नाही. बरं, ती पाहणी जी केली ती शेतात उतरून केली का बांधावरून केली? बांधावरून, रस्त्यावरून पाहणी केली, शेतात जाऊन पाहणी केली नाही. कागदोपत्री पाहणी म्हणायची त्याला. आणि जर महाराष्ट्राचे कृषी मंत्री असं करीत असतील, काय त्यांच्याकडून अपेक्षा करावं? शेतकऱ्यांनी काय मागावं? कोणाला न्याय मागावं? काय करणार? हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. खूप बेकार परिस्थिती. आपण जर पाहायला गेलं तर हे कटू सत्य आहे आणि अनेक भागांमध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेले आहेत, कारण 4 दिवसावर दसरा आलेला आहे, दिवाळी देखील येऊन ठेपली, मात्र हातात एक पैसा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. शेवटचा प्रश्न दादा, काय परिस्थिती याची काय मागणी असणार? गव्हर्नमेंटने तात्काळ मदत द्यावी, नाहीतर शेतकरी आत्महत्येच्या ह्याच्यावर आहे. कारण आता हे जो वापसा झाला तर त्याला पेरणीला बी दुसरं घ्यायला सुद्धा पैसा नाही शेतकऱ्याकडे. रब्बी हंगाम देखील आता काही तोंडावर आहे, त्याचं नियोजन कसं आहे? मग का तेव्हा पेरणी करणार नाही तुम्ही? पेरणीला पैसाच नाही ना, तर पैसा आणायचा कुठून? आणि बी दुकानदार 1 रुपया कमी असला तर बियाची बॅग देत नाही. मग त्याच्यासाठी शासनाने मदत केली तर पिरू आम्ही. सत्ताधारी विरोधी पक्षातील नेते जे आहेत ते पाहणी करतायत, परिस्थिती जाणून घेत आहेत, काय समाधानकारक वाटतं ते त्यांची पाहणी? आता सत्ताधारी जे काल कृषी मंत्री येऊन गेले, हे नॅशनल हायवेने असे राऊंड मारून गेले. नॅशनल हायवेने राऊंड मारून गेले, ते असं शेतात आले नाही. चला मी एखादा प्लॉट तरी पाहतो बाबा, एका गावामधला एक तरी प्लॉट पाहिजे ना. त्यांनी प्लॉट पाहिला, हायवेनीच पाहिला. कुणी अर्ज दिले, ते अर्ज घेऊन गुंडाळून गेले. ते रदीत टाकतात का काय करतात का त्याच्यावर चहा उकळून पितात हे सुद्धा माहिती नाही. अगदी खरं. आपण जर पाहायला गेलं तर सरकारने आता लवकरात लवकर या पीक नुकसानीचे पंचनामे करावेत आणि दसरा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, सोबतच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जालन्यातील शेतकऱ्यांनी केलेली आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.